नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात कृषी क्रांती बाजारभाव पॉडकास्ट. मी मुक्ता आणि आज आपण पाहणार आहोत 10 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील 5 प्रमुख शेतमालांचे बाजारभाव. कांदा, तूर, सोयाबीन, कारली आणि कापूस सविस्तर पण सोप्या भाषेत. कांदा बाजारभाव. आज कांदा बाजारात मोठी आवक पाहायला मिळाली. लासलगाव, पिंपळगाव, बसवंत आणि कोल्हापूर या बाजारांत आवक जास्त होती. तरीही दर्जेदार कांद्याला चांगला भाव, पांढऱ्या कांद्याला काही बाजारांत जास्त दर, मध्यम व कमी दर्जाच्या कांद्यावर दरांचा दबाव असं आजचं कांदा बाजाराचं चित्र होतं. तूर बाजारभाव. आज तुरीची आवक कमी ते मध्यम राहिली. देवणी, अमरावती आणि तुळजापूर या बाजारांत लाल आणि पांढऱ्या तुरीला 7,800 ते 7,100च्या आसपास दर मिळाले. आजच्या बाजारातून हे स्पष्ट झालं की स्वच्छ व कोरड्या तुरीला मागणी, पांढऱ्या तुरीला काही ठिकाणी जास्त भाव. सोयाबीन बाजारभाव. सोयाबीन बाजारात आज आवक चांगली होती. अकोला, अमरावती आणि चिखली येथे मोठी आवक नोंदवली गेली. तरीही पिवळ्या आणि कोरड्या सोयाबीनला मागणी. अनेक बाजारांत सरासरी दर 4,800 ते 5,000 रुपये. ओलसर मालाला कमी दर असा आजच्या सोयाबीन बाजाराचा ट्रेंड होता. कारली बाजारभाव. भाजीपाला बाजारात आज कारलीची आवक कमी होती. यामुळेच नाशिक, पनवेल आणि नागपूरमध्ये उच्च दर. हायब्रिड व नंबर 1 दर्जाच्या कारलीला जास्त मागणी. काही बाजारांत 5,000 रुपयांपेक्षा जास्त सरासरी दर असं चित्र कारली बाजारात पाहायला मिळालं. कापूस बाजारभाव. शेवटी कापसाबद्दल बोलायचं झालं तर आज कापूस बाजारात दर मजबूत राहिले. विशेषतः सिंधी, सेलू येथे लांब स्टेपल कापसाला 8,100 रुपयांपेक्षा जास्त भाव मिळाला. स्वच्छ कोरड्या कापसाला चांगली मागणी. ओलसर कापसाला तुलनेने कमी दर. लांब स्टेपल कापूस फायदेशीर ठरतोय. शेतकऱ्यांसाठी आजचा एकत्र संदेश. शेतकरी मित्रांनो, आजच्या 5ही बाजारांतून एक गोष्ट स्पष्ट होते. दर्जा चांगला असेल तर दर मिळतो. योग्य बाजार आणि योग्य वेळ निवडणं फार महत्त्वाचं आहे. ओलसर, मिश्र किंवा न ग्रेड केलेल्या मालाला कमी भाव. इतर सर्व पिकांचे आणि महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांचे दररोजचे ताजे बाजारभाव पाहण्यासाठी कृषीक्रांती.com वेबसाईटला भेट द्या किंवा कृषीक्रांती ॲप आत्ताच डाउनलोड करा. दररोज संध्याकाळी 6 वाजता ताजे बाजारभाव तुमच्यासाठी उपलब्ध. रामकृष्ण हरी.